कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच या 19 वर्षीय तरुणीबरोबर अतिशय भयंकर घटना घडली। विशेष म्हणजे ही मुलगी एका IPS अधिकाऱ्याची मुलगी आहे। मुलगी ज्या कॉलेजला शिकायला होती त्याच हॉस्टेलमध्ये असे काही घडेल याचा कोणी विचारही केला नव्हता। नेमकं या मुलीबरोबर हॉस्टेलमध्ये काय घडलं हे पाहू त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। अनिका संतोष रस्तोगी, वय वर्ष 19, असं या तरुण मुलीचे नाव। अनिकाचे वडील एक IPS अधिकारी म्हणून कार्य करतात। 19 वर्षे अनिका ही राम मनोहर लोहिया या राष्ट्रीय विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होती आणि त्याच विद्यापीठाच्या एका हॉस्टेलमध्ये अनिका आपल्या मैत्रिणीबरोबर राहत होती। 2 दिवसा अगोदर रात्री 9:30च्या दरम्यान अनिकाची मैत्रीण जेवणासाठी गेली। अनिका आपल्या रूम मध्येच होती। अनिकाची मैत्रीण जेवण करून आली तेव्हा हॉस्टेलचा दरवाजा आतमधून बंदच होता। हॉस्टेल चालकाने दरवाजा तोडला तेव्हा अनिका बेशुद्ध अवस्थेतच होती। तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। हृदयविकाराच्या झटक्याने 19 वर्षीय अनिकाचा दुर्दैवी